परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत। आजपासून सुरू होणाऱ्या जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। अंतरवालीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि यानंतर विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि ग्रामपंचायतीच्या कामात होणारा अडथळा लक्षात घेता परवानगी नाकारण्यात आली आहे। मात्र घटनेने मला अधिकार दिलेला आहे, त्यामुळे मी उपोषणाला बसणार असा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केलेला आहे। मी नाकारलेल्या परवानगीला मानत नाही। मी कायद्याला मानतो। कायद्याने मला अधिकार दिलेला आहे, घटनेने मला दिलेला आहे। मी सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे, मी हटणार नाही। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, परवानगी नाकारलेली आहे, मात्र जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत। कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलिसांनी त्या संदर्भात काय खबरदारी घेतली आहे? श्वेता, सगळे सोयरेच्या अध्यादेशाचा सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील आता 10 वाजता याच अंतरवाली सराटीमधल्या या ठिकाणी आंदोलनाला उपोषणाला बसणार आहेत। पोलिसांनी परवानगी नाकारल्याशिवाय गावातील काही लोकांनी पोलिसांना एक पत्र दिलं होतं, त्याचा आधार पोलिसांनी घेतला होता आणि त्यानुसार परवानगी नाकारली असली तरी घटनेनं मला अधिकार दिलाय उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा, तो मी पूर्ण करणार आणि त्यासाठी मला परवानगीची गरज नाही असं सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे सोयरेच्या अध्यादेश फेब्रुवारी मार्च मध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला स्थगिती दिली होती, ते आंदोलन आता इथून कंटिन्यू होणार आहे अशी एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आणि त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये अशी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील लोक इथं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येतात आणि त्यांना बसण्यासाठीची व्यवस्था म्हणून इथं मोठा पत्रेचा सेट असला पेंडॉल टाकण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर जी मोठी सुरुवातीला मार्च एप्रिल मध्ये जी जागा होती ती जागा आता वाढवण्यात आलेली आहे। ही तयारी इथे करण्यात आलेली आहे। दुसरीकडे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त करण्यात आलेली आहे आणि आता 10 वाजता उपोषणाला सुरुवात होणार आहे। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या या सविस्तर माहिती